संतोष देशमुखांच्या हत्येविरोधात जालन्यामध्ये आज जनाक्रोश मोर्चा निघतोय। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी केली जाते। देशमुखांचं कुटुंबीय जालन्याकडे रवाना झालंय। सुरेश धस, संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे देखील मोर्चामध्ये उपस्थित राहणार आहेत। रामनाथ ढाकणे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। रामनाथ, वृषाली, आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण राज्यामध्ये चांगलंच गाजलेलं आहे। त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी मोर्चे निघायला सुरुवात झाली आहे। सर्वात पहिल्यांदा बीडमध्ये मोर्चा निघाला होता, त्यानंतर परभणीत आणि त्यानंतर पुण्यातून आणि काल पैठणमध्ये सुद्धा मोर्चा झालेला आहे। त्या पार्श्वभूमीवर आज जालना शहरात देखील सकल मराठा समाजाकडून हा मोर्चा काढण्यात येणार आहे। महाजनाक्रोश मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आले। सध्या मी जालना शहरातील अंबड चौफुली या भागात उभा आहे। याच भागात या मोर्चाचा समारोप होणार आहे। आपण जर बघितलं तर तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि सकल मराठा समाजाकडून हा मोर्चा काढला जाणार आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासह इतर काही प्रमुख मागण्या या मोर्चातून करण्यात आल्या आहे। या मोर्चाला आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील उपस्थित राहणार आहे। आणि विशेष म्हणजे संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख, भाऊ धनंजय देशमुख हे सुद्धा या मोर्चाला उपस्थित राहणार आहे। आपण जर बघितलं तर राज्यामध्ये ठिकठिकाणी मोर्चे सुरू झाले आहेत आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना कडक शासन व्हावं आणि त्यांना फाशीची शिक्षा व्हावी याची मागणी करण्यात येत आहे। सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात या ठिकाणी जालना शहरातून होणार आहे। साधारण 2:30 ते 3 वाजता हा मोर्चा अंबड चौफुली भागात या ठिकाणी दाखल होणार आहे आणि सुरेश धस हे या मोर्चाला प्रमुख मार्गदर्शन करणार। त्यामुळे सुरेश धस हे नेमके आजच्या जालना येथील मोर्चातून काय नवनवीन खुलासे बाहेर काढतात किंवा काय माहिती ओपन करतात हे देखील आता पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद रामनाथ दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।